आज दिवसभर दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडल्या। उबाठा शिवसेना गट अखेर आज फुटला, फक्त आता शिक्कामोर्तब व्हायचं बाकी आहे, अशा स्वरूपाच्या बातम्या नॅशनल आणि राज्यातल्या सर्व चॅनल्सनी दिल्या। उबाठा गटाच्या 6 खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या पत्र दिल्याच्या बातम्या अतिशय खात्रीलायकरित्या, अगदी ज्याला म्हणता येईल की फ्रॉम द हॉर्सेस माउथ स्वरूपाच्या नॅशनल चॅनल आणि राज्यातली सर्व चॅनल्सवरती दिल्या गेल्या। हे खरं होणार आहे का हे येत्या 1-2 दिवसातच आपल्याला कळेल। आपला कालचा व्हिडिओ याच संदर्भात होता, याच स्वरूपाचा होता, याच विषयाचा होता, त्याच्याच पुढचा हा भाग आहे। जर हे खरोखर असं घडलं, लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी त्याला मंजुरी दिली, तर फार मोठ्या प्रमाणावरती राजकारण ढवळून निघणारे महाराष्ट्रामध्ये देखील आणि तिकडे दिल्लीमध्ये केंद्रामध्ये देखील। याचं कारण असं आहे, असं म्हटलं जातं आहे की लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, काही रिशफलिंग होणार आहे आणि त्यामध्ये मग यापैकी एका खासदाराला मंत्रिपद देण्याचं केंद्रातल्या सरकारने आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील मान्य केलेलं आहे। तो खासदार कोण असेल या संदर्भात आपण काल देखील चर्चा केली होती, त्या स्वरूपाचा प्रश्न देखील मी तुम्हाला विचारला होता, तुमच्याकडनं मी कमेंट देखील मी मागितल्या होत्या, ते देखील आपल्याला लवकरच कळेल। या संदर्भात एक पत्रकार परिषद आज दिल्लीमध्ये घेण्यात आली। उबाठा गटाचे राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत हे त्या पत्रकार परिषदेत होते आणि खासदार राजाभाऊ वाजे देखील होते। त्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी त्यांच्या नेहमीच्याच पद्धतीने, त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने अत्यंत अश्लाघ्य, शिवीगाळ ज्याला म्हणता येईल अशी भाषा वापरली, ती सर्व चॅनलनी दाखवली आणि मी दिलेला शब्द किंवा मी बोललेलो शब्द एडिट करू नका असं सुनवायला सर्व चॅनल्सला देखील राऊत साहेबांनी कमी केलं नाही। त्यामुळे नंतर ज्या बातम्या चालवल्या गेल्या चॅनलवरती की जीभ घसरली वगैरे, तर त्याला जीभ घसरली म्हणता येईल का हा प्रश्न प्रेक्षकांनी स्वतःलाच विचारायचा आहे। कारण जीभ चुकून घसरते, नंतर त्याचा पश्चाताप होतो, पण मी बोललेलं एडिट करू नका असं छाती ठोकपणे संजय राऊत यांनी चॅनलला खडसावून सांगितलं आणि त्याच्यानंतर मग वेगळ्या चर्चा सुरू झाल्या की आपल्याच खासदारांना इतक्या खालच्या लेवलला, इतक्या घाणेरड्या भाषेत बोलणारा जर का प्रवक्ता, बोलणारा जर का नेता ज्या पक्षात असेल, त्या पक्षामध्ये निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी, त्याच लोकप्रतिनिधींच्या जीवावर निवडून आलेल्या राज्यसभेच्या खासदाराचे असे बोल किती दिवस ऐकायचे, किती दिवस सहन करायचे आणि या प्रवक्त्याची कान उघडणी उद्धव ठाकरे कधीतरी करणार आहेत का, अशा स्वरूपाच्या चर्चा देखील मग नंतर चॅनलवरती जाणल्या। हे खासदार खरोखर फुटले आहेत का? ओम बिर्ला यांनी त्याला मान्यता दिली आहे का? काही चॅनलनी अशा बातम्या चालवल्या की 2 दिवसापूर्वीच हे पत्र दिलं गेलेलं आहे, त्यामुळे अनिल देसाई यांनी काढलेला व्हीप या खासदारांवरती लागूच होणार नाही। पण हे खरोखर असं घडलंय का हे येणाऱ्या 2-3 दिवसात आपल्याला कळणार आहे। जर बिर्ला यांनी या पत्राला मान्यता दिली, स्वतंत्र गट स्थापन करायला मान्यता दिली, तर महाराष्ट्राच्या राजकारणावरती याचा काय परिणाम होईल हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, आता इतक्या लवकर काही कुठल्याही स्वरूपाच्या निवडणुका नाही आहेत। अर्थात उद्या एक विधान परिषदेची निवडणूक आहे, ती गोष्ट वेगळी, पण त्या निवडणुकीमध्ये आज जे फुटलेले खासदार आहेत, अर्थात त्याच्यावरती शिक्कामोर्तब व्हायचं आहे, पण जे खासदार फुटलेत असं म्हटलं जात आहे, त्याच्याने उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरती काही परिणाम होईल का, तर अजिबात होणार नाही। पण महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल। जे खासदार सोडून गेलेले त्यांना विकत घेतलं गेलं असं बोलायला उबाठाचे सर्व पदाधिकारी मोकळे होतील।
पण ते जोपर्यंत तुमच्याकडे होते तोपर्यंत त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही असं जे म्हटलं जात आहे. त्या खासदारांनी चॅनलवरती येऊन सांगितलंय, त्यांच्या कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलंय आणि अशी ओरड अशी रड गेल्या 5 वर्षामध्ये तत्कालीन एकसंघ शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी बोलून दाखवली. त्याच्यामध्ये नंतर देखील काही फरक पडणार आहे का? या स्वरूपाच्या वागण्यामध्ये, तथाकथित वागण्यामध्ये आपण बोलूया, उद्धव ठाकरे यांच्या फरक पडणार आहे का? याचं मूळ कुठे आहे? ही फूट का पडते सातत्याने? पहिले 40 आमदार फुटले, मग सरकार कोसळलं, मग नवीन राज्यामध्ये सरकार आलं, मग खासदार देखील पळाले, मग माझा बाप चोरला, मग माझं चिन्ह चोरलं, असं रडगाणं गाऊन झालं. मग लोकांच्या न्यायालयात आम्ही न्याय बघू, तिथे आम्हाला न्याय मिळेल असं म्हटलं गेलं. मग लोकांनी विधानसभेला त्यांचा न्याय काय आहे तो दाखवून दिला. पण त्याच्यानंतर देखील आज पुन्हा एकदा हे 6 खासदार फुटलेत आणि त्यांनी पत्र देखील दिलेलं आहे असं म्हटलं जात आहे. ते खरं आहे का खोटं हे येणारा आपल्याला 4-5 दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये कळणारच आहे. पण हे असं सातत्याने का होतंय याचा विचार केला जाणार आहे का? वंदनीय शिवसेना प्रमुखांची ही शिवसेना आहे, त्या स्वरूपाची शिवसेना कायमस्वरूपी या राज्यामध्ये टिकावी असं प्रत्येक मराठी माणसाला प्रामाणिकपणे वाटत असतं. प्रत्येक मराठी माणसाच्या मध्ये एक हळवा कोपरा आहे जो वंदनीय शिवसेना प्रमुखांसाठी आहे, त्यांच्या शिवसेनेसाठी आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांची सर उभ्या आयुष्यात कोणालाच येऊ शकणार नाही, पण निदान तिथपर्यंत पोचायचं तरी काम आत्ताची उबाटा सेनेमधले पदाधिकारी आणि सर्व पक्षप्रमुखांपासून सगळेजण करणार आहेत का? हा खरा मूळ प्रश्न आहे. आणि ही जी गळती लागलेली आहे उबाटा सेनेला, ती कधीतरी थांबेल का? हा देखील मोठा प्रश्न आहे. लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला खासदारांच्या पत्राला मान्यता देतील का? मुळात हे असं पत्र दिलं गेलंय का? जर मान्यता दिली तर स्वतंत्र गट स्थापन झाल्यानंतर केंद्रातल्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल घडू शकतो हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच स्वरूपाचे करंट, अंडर करंट्स जे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात चालेत त्या संदर्भातले व्हिडिओ ऐकण्यासाठी ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशाच स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.